श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला गुरुवारची श्री दत्त गुरूंची अत्यंत प्रभावी अशी उपासना सांगणार आहे. दत्तबावनी. दत्तबावनी म्हणण्याचे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे आहेत. हे स्तोत्र संत रंग अवधूत महाराज यांनी रचलेले 52 ओव्यांचे एक शक्तिशाली स्तोत्र आहे, जे दत्तप्रभूंच्या लीलांचे वर्णन करते. दत्त गुरुचरित्रातले आणि दत्त लीलांचे सगळं वर्णन या दत्तबावनीमध्ये केलेले आहे. दत्तबावनी म्हटल्याने अनेक संकट, शारीरिक मानसिक दुःख दूर होतात. दत्तबावनीला संकट विमोचन स्तोत्र मानले जाते. हे वाचल्याने आयुष्यातील संकटे आणि दुःखे दूर होतात. दररोज दत्तबावनीचे पठण केल्याने मनातील भीती, नैराश्य आणि वाईट शक्तींचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. दररोज सकाळी हे स्तोत्र ऐकल्याने किंवा म्हटल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. यामुळे मनाला शांती व समाधान मिळते. भक्तिभावाने दत्तबावनीचे पठण केल्यास सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. हे स्तोत्र पितरांच्या त्रासांपासून, तसेच नवग्रह दोष असतील, पितृदोष असतील, पत्रिकेतील सगळ्या दोषांच्या मुक्ती मिळवण्यासाठी देखील हे स्तोत्र प्रभावी मानले जाते. हे स्तोत्र आरोग्यदायी मानले जाते. शारीरिक मानसिक त्रासापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळवून देते. आता हे स्तोत्र म्हणायचं कसं मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुम्ही तुमच्या सेवेमध्ये किंवा दररोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून एक वेळा दत्तबावनी म्हणून एक माळ श्री गुरुदेव दत्त हा जप करू शकता. जर तुम्हाला शक्य नसेल तर सगळ्यात पॉवरफुल म्हणजे गुरुवार आहे. ह्याच्या दत्तबावनीमध्ये लिहिलेलंच आहे की जो व्यक्ती मनापासून 52 गुरुवार नित्य नेमाने 52 गुरुवार या दत्तबावनीचे पठण करतो, त्याची सगळी संकट दुःख दूर होतात. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, दर गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करायची आहे. एक माळ श्री गुरुदेव दत्त हा जप करायचा आहे आणि दत्तबावनी हे 52 ओव्यांचे स्तोत्र एकदा म्हणायचं आहे आणि तुम्हाला कॅलेंडरवर टिक करायचे आहे किंवा एक असं लिहायचं आहे. म्हणजे असे 1, 2, 3 असं 52 गुरुवार तुम्हाला न चुकता दत्तबावनी म्हणायची आहे. जर तुम्हाला मध्येच अडचण आली असेल किंवा तुम्हाला सुतक आला असेल तर तो गुरुवार तुम्ही सोडायचा आहे आणि त्याच्या पुढचा गुरुवार तिथं फुली मारायची आणि त्याच्या पुढचा गुरुवार तुम्ही दत्तबावनी म्हणायची आहे. पण तुम्ही जितके गुरुवार म्हटलाय तेवढेच गुरुवार गृहीत धरून अशी 52 गुरुवार